रेनकोट आहे ना बॅग. पाऊस तर बंद आहे. हॅलो हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, आज बऱ्याच दिवसाच्या नंतर आपली पुन्हा एकदा भेट होत आहे. आणि म्हणजे ना, व्हिडिओ हा ना थोडासा जुना आहे. 1 तारखेचा व्हिडिओ आहे. शूट करून ठेवला होता, पण त्याला एडिट वगैरे केलं नव्हतं, कारण की खूप महत्त्वाची कामं होती आणि सगळीच कामं काय असं सांगता येत नाही. त्यामुळं ना मग व्हिडिओ शूट करून ठेवला होता, पण एडिट करायचं बाकी होतं. तर हा 1 तारखेचा व्हिडिओ आहे. पहाटेची वेळ आहे. पहाटेच्या 5 वाजलेले आहे तिथे आणि एकदम बारीक बारीक असा पाऊस चालू आहे. त्यांना पाऊस दाखवण्यासाठी मी इथे ना बाल्कनीची लाईट पण लावली, तरी पण काही एवढं दिसत नव्हतं, कारण की अंधारामध्ये ना एवढं काही दिसत नाही. ते जरा थोडंसं उजाड पडलं ना तर तेव्हा मग ते दिसेल बारीक पाऊस पडल्याला. आणि एकदम पाऊस ना एकदम बारीक होता, त्यामुळं ना साहेब रेनकोट वगैरे काही घालून गेले नाहीत. तर छत्री सोबत घेऊन गेलेत, पण रेनकोट वगैरे काही घालून गेले नाहीत. तर फ्रेंड्स, आता ना मी किचनचं वगैरे काम आवरलं, पण ते काही व्हिडिओ वगैरे केला नाही, कारण की ना मला आज बाहेर जायचं आहे. आणि त्यामुळे ना लवकरात लवकर मला घरातली सगळी कामं आवरायची आहेत. आणि त्यानंतर मग खूप महत्त्वाच्या कामासाठी मला बाहेर जायचं आहे. ठाण्याला जायचं आहे मला ॲक्च्युली. तर खूप महत्त्वाचं काम आहे आणि ते शेअर करू शकत नाही मी सोशल मीडियावरती, त्यामुळं सांगणार नाही. तर म्हणजे ना त्या कामासाठी आम्ही ना गेल्या वर्षीपासून आम्ही प्रयत्न करत होतो, पण गेल्या वर्षी आम्हाला यश भेटलं नाही त्या कामामध्ये. पण आता यंदा अजून पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे आणि वाटतंय की या बारीनं यश नक्की भेटेल असं वाटतंय. आणि कसं आहे, सरकारी कामं जी असतात ना ती छोटे छोट्या म्हणजे कारणावरून ते म्हणजे हे होत असतात, निष्फळ होत असतात. त्यामुळं ना सगळं आपल्याकडे व्यवस्थित सगळे असलं ना तर म्हणजे ते काम होतं. नाहीतर ना एखादं जर काय डॉक्युमेंट वगैरे नसलं ना तर ते काम रिजेक्ट होत असतं. त्यामुळे ना मनामध्ये एक भीती वाटायची की होईल का नाही, आत्तासुद्धा होईल की नाही असं वाटायचं. पण आम्ही आता ठाम निश्चय केलाय की जायचं. म्हणजे साहेब तर बोलत होते की नंतर बघूया आपण, जाऊ दे असं हे करत होते. पण आता मी तर ठाम निश्चय घेतला की आज 1 तारीख आहे ना, तर आजच्या आजच हे काम झालं पाहिजे. म्हणजे कामाची सुरुवात जी आहे ती आजच्या आजच झाली पाहिजे असं मी ठाम निश्चय घेतला. आणि अनुष्का पण येणार आहे माझ्यासोबत, कारण की तिने आजीचं घर वगैरे बघितलं नाही ना, नवीन घर बांधलेलं. म्हणजे तिचं ते परीक्षा होती ना, त्यामुळं स्पर्धा परीक्षा होती, त्यामुळं ती आली नव्हती मम्मीच्या घराच्या पूजेसाठी. तर आता तिला घेऊन जाणार आहे सोबत, म्हणजे ती घर पण बघेल. आणि फ्रेंड्स, बाहेर ना एकदम बारीक बारीक पाऊस चालू आहे, पण ना गारवा छान असा झालेला आहे. म्हणजे एवढी भयंकर गरमी होती, एवढी भयंकर की जीव गुदमरत होता त्या गरमीमध्ये. आणि अशा टायमात ना पाऊस म्हणलं तर खूप भारी वाटतो. तर एकदम बारीक बारीक पाऊस पडला होता, पण एकदम ना गारच्या गार एकदम हवा सुटली होती. आणि फ्रेंड्स ना आज तिकडे ठाण्याला जाऊन ना जे काम करायचं ते करून त्यानंतर ना आम्हाला गावाला पण जायचं होतं. म्हणजे मी आणि अनुष्का जाणार होते गावाला, पण साहेब बोलत होते की एवढा भयंकर पाऊस चालू आहे, आपण नंतर जाऊया, आता नको. आणि ते बोलत होते आणि खरंच भयंकर पाऊस पण चालू होता. आता इकडे तर नाही आहे पाऊस, पण तिकडं म्हणजे कल्याणच्या पुढं ना भरपूर भयंकर पाऊस चालू होता. आणि नवी मुंबईला पण ना म्हणजे 2-3 दिवस झालं लगातार पाऊस चालू आहे अजूनसुद्धा. आणि अशा ह्याच्यामध्ये साहेब बोलत होते की नको गावाला जायला, तर आपण बघूया दुसरा काहीतरी उपाय काढूया असं बोलत होते ते. पण खूप महत्त्वाचं काम होतं, त्यामुळं मग विचार केला की नाईलाजानं आता आपल्याला जर एखादी महत्त्वाची गोष्ट असेल जास्तीच, तर आपल्याला जावंच लागेल गावाला. त्यामुळं ना मग मी ते ठरवलं होतं. आणि त्यामुळं ना आता आम्ही जाताना बॅग वगैरे पॅक करून जाणार आहे. मी नाही, अनुष्का दोघीजणी जाणार आहे, त्यामुळं आमच्या दोघींची बॅग पॅक करून जाणार आहे. त्यामुळं ना मग घरातलं सगळं व्यवस्थित एकदम ठेवून जावं म्हणून माझं चालू होतं घाई गडबड. तर इथे बघा वैभवदादाची म्हणजे तयारी झालेली आहे शाळेला जायची, तो निघाला आहे त्याच्या शाळेमध्ये.
तर त्याला नाश्ता पाणी वगैरे दिलं, डबा वगैरे बांधून दिला आणि तो निघाला आहे त्याच्या शाळेमध्ये. तर शाळेत जाताना थोडंसं का होईना तो परफ्यूम लावूनच जातो आणि त्याचा मला खूप राग येतो ते परफ्यूम लावल्यावरती. परफ्यूमचा खूप राग येतो मला. तर इथे बघा बाहेर थोडं थोडं ओलसर झालेलं आहे आणि जिथे नवी मुंबईला भयंकर पाऊस चालू आहे, एकदम मोठा पाऊस चालू आहे 3 दिवस झालं. तिथं आता इथं कुठंतरी थोडं थोडं चालू झालं आहे, म्हणजे पहाटेच्या टायमाला थोडं थोडं पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळं ना इथे बघा थोडं थोडं असं ओलसरपणा दिसत आहे. तर वाटत होतं की जास्ती मोठा पाऊस यावा आणि छान वाटावं, पण ना असं पण ना छोटंसं म्हणजे थोडंसं पाऊस पडला होता पण छान वाटलं. आणि इकडे ना आमच्या इकडे ट्रेनचा प्रवास म्हणजे खूप अवघड काम आहे आणि त्यामुळे ना मला ना असं एकटीला जरी एखाद्या वेळेस जायचं म्हणलं ना तर मी कसं पण करते, पण ना मुलांना सोबत घेऊन जायचं म्हणलं ना तर मला खूप अवघडल्यासारखं होतं, कारण की भरपूर गर्दी असते. पण आज ना म्हणजे सुदैवाने गर्दी वगैरे काही नव्हती ट्रेनला, पाऊस जास्ती असल्यामुळं मला वाटतं गर्दी नव्हती काही ती. आणि त्यामुळं आता आम्ही मायले की पोहोचलो इथे ठाण्यामध्ये आणि आम्ही ना स्टेशनपासून कोर्ट नाक्यापर्यंत चालतच गेलो होतो दोघीजणी, कारण की साहेब बोलले 10 मिनिटाचा रस्ता, त्यामुळे मग आम्हाला पण वाटलं 10 मिनिटातच येईल ते. पण ना आता शेवटी गडी माणसाचं चालणं ते वेगळंच असतं, ते फास्ट चालत असतात आणि उंच असल्यामुळे त्यांचं जे पावलं असतात ते लवकर लवकर हे होत असतात आणि आता आमचं जे चालणं आहे ते एकदम हळूहळू, त्यामुळं ना आम्हाला नाही ना म्हणता 20 ते 25 मिनटं लागली तिथं पोहोचायला. आणि असं इतर दिवशी ना आम्ही दोघी पण म्हणजे घराच्या बाहेरच नाही निघत, म्हणजे अजिबात चालणं वगैरे नाही होत. पण आज ना 20 ते 25 मिनटं कंटिन्यू चालत होतो, त्यामुळं ना खूप थकल्यासारखं वाटत होतं आणि तरी पण मनात विचार केला की जाऊ दे, एकच दिवस आहे, एकाच दिवशी आपण सगळा व्यायाम करून घेऊया असं चाललं होतं माझ्या मनामध्ये. तर आता चाललो आहे आम्ही स्टेशनला रिटर्न, जे काम करायचं होतं ते केलं आणि चाललो आहे स्टेशनला. दुकाने पाहिजे आता आपण कधी चालत नाही ना त्याच्यामुळे, जाताना कसं पळत पळत येईल आणि ते वरतून ते मॅप चालू होतं त्यामुळं. मध्ये बसती का? बस बस बदक बदक आहे बदक. हे आहे काय ग बाई, ह्याला काय म्हणतात, थार थार. थार मध्ये बसती का? थार मध्ये अरे झाड झाड टायर दिसायला लागले. बरं असू दे, बस बस तुझ्या एवढीच आहे. आणि काय फोटो काढते का? छान आहे. मम्मी मला स्विमिंग करू वाटेल. जा मग मारताळा थोडी स्विमिंग कर. त्याला असं स्विमिंग करायला येतं, त्याला लय मजा येते. लय करू वाटतं. मला येत नाही बाबा स्विमिंग. आणि आता आम्ही चाललो आहे माझ्या माहेरी. तर तिथे जाऊन ना संध्याकाळची बस पकडायची होती गावाला जाण्यासाठी, त्यामुळे तिकडे जाणार आहोत. या मम्मीला लॉक करून येते. आणि लवकर लाव, मम्मी मारते, लवकर ये ये लवकर लाव. ए दे ग ते, हा तीच त्यानेच लाव, थोडस दे ग तिच्या हातात. अरे दे ना, अरे लावू दे, काय नाही, तोंड देऊन घे. बस जा आता, लाव जा आता, आत तुला लाव. अगं
आणि तिथं नसतं लावायचं. हातावर देते. आणि संध्याकाळी गावाला जायचं होतं तर ते कॅन्सल झालं आणि रात्रीचा मुक्काम जो आहे तो माहेरात झाला. आणि त्यानंतर आता त्याच्या पुढच्या दिवसाची ही सकाळ आहे. तर आता आम्ही निघालोय वापस आमच्या घरी. तर ही आहे नवी मुंबई. आणि मी असं तर इथं हे चला रोडवर चला भिजायला. चला पावसात भिजायला. हा. मावशी झोपली वाटतं. काय करते? चल लवकर. फायनली आपल्या आपल्या ह्याच्यात आली. स्वागत आहे. राहावा आणि परत जावा. तर इथं अनुष्का बोलत होती की फायनली आपण आपल्या आपल्या लोकेशनला आलो, आपल्या आपल्या घरी आलो. पण लहानाची मोठी ती तिकडं मुंबईमध्ये झाले तर तिला तिकडचं घर आपलंसं वाटत नाही, पण इकडचं घर तिला आपलंसं वाटतं. बघ स्वच्छता. तरी आपण काय करूनच नव्हतो इथं म्हणून ते एवढं जर स्वच्छ आहे ना तर काय करून. मी जाताना लादी पुसून गेले होते सगळे. तर इथे बघा एकच रात्र फक्त मी माहेरामध्ये मुक्काम केला तर इथे घराची काय दशा झाली आहे. 1:00 वाजल्या 1:30 वाजल्या. हे काय करून ठेवलंय? किती पसारा काढलाय गो बाई. दुधाचा टॉप पण इथेच. मॅगी खाल्ले. सगळ्या किचनवर सगळं पसाराच पसारा. हे दूध पण बघ फ्रीजमध्ये ठेवायचं सोडून. घराची वाट लावली. एक दिवस गेलो तर सगळ्या घराची वाट लावली.
मला पाणी पिऊ दे बाई. हा नाही दमलोय. ते आपल्या इथं म्हणजे लाईटच जात नाही ना. वैभुदगानी आणि बापलेकानी केलेला पसारा. आणि आज हे मला मात्र म्हणजे खूप मनापासून पटलं. एक ते आहे ना अर्थ, काय ते वाक्य आहे की बाई शिवाय घराला घर पण नसतं. तर बघा एकच रात्र फक्त तिकडं मुक्काम केला तर घराची पूर्ण दशाच बदलली. या दोघांनी पूर्ण सगळा पसारा केला होता घरामध्ये. आणि बघून ना एवढा कंटाळा आला होता मला ते पसारा बघून. एवढं भयंकर पसारा केला होता. आणि जवळजवळ ना 2 दिवस मी ते स्वच्छ करत होते. म्हणजे एक दिवस जर आपण घराच्या बाहेर असलो ना तर आपल्याला घर एकदम जास्ती घाण झालं असं वाटतं. मी पहिलं का ना मामीने काय दिली भाजी चपाती ती खोल आणि प्लेट घे ना. माझी पायाची नस गेली बाबा सगळी. दिवस तिकडे डेंजर होता. बापरे एवढ्या पावसामध्ये एवढी वजनदार बॅग. हा ते वजन नाही वजन नसतं तर ठीक. काय वाटलं नसतं. होय, एवढी मोठी जडच्या जड बॅग घेऊन एवढं किती तास 3 तास चालत होतो आपण 3 तास. प्लेट घेतेस का असं अख्खा मसूर आहे का. खा मग आताच. हात दुखले ना. आता एवढं जेवण केलं की कामाला चालू करायचं आहे ना. एवढं घरात पसारा केलाय बाबा.